स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता कच्चे मडकी कोण, जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी, ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते चंद्रहार। हा, आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चा मडक आहे। एसएस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। बघा, हे आता मी बोलतोय, हे नाही, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात। त्या पक्क्या माणसांपैकी नाशिकमध्ये विलास शिंदे शिवसेना। आता कच्चे मडकी कोण, जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी, ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते चंद्रहार। हा, आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते कच्चा मडक आहे। त्याच्यासाठी शिवसेनेनं प्रतिष्ठेचा विषय केला। आम्ही सगळ्यांनी सांगलीतली जागा मिळावी, शिवसेनेनं लढावी, चंद्रहार पाटलांनी लढावी ही त्यांची इच्छा होती आणि त्यांच्या त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली। अशा माणसानं स्वार्थासाठी, बरं का, लाभासाठी बेईमान व्हावं, ह्याला मी बेईमानी म्हणतो। काय त्याला कमी दिलं? ठीक आहे, सत्ता आली नाही तुमच्या गावात, तुमच्या विट्यात तुम्हाला मतं पडली नाही, तो तुम्ही एवढे मोठे नेते समजत होता। मला तो फार लहान माणूस आहे, मला त्याच्याविषयी काय बोलायचं नाहीये, त्या माणसाविषयी। पण मला वाईट वाटलं की ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठापणाला लावली महाविकास आघाडी, त्या माणसानं सुद्धा बेईमानी करावी। या बेईमानीचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत। ठीक आहे, आता पुढला विषय घ्या। म्हणजे आता उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला जो चंद्रहार आहे, नाही, तो अजिबात कोणाच्या गळ्यातला, तुम्ही हे फालतू उपमा देऊ नका। शिंदेच्या गळ्यात, बरं का, ठीक आहे, त्याने मिरवावा, काही नाही। त्याच्या विटेसारख्या गावामध्ये त्याला 10,000 मतं पडली नाही लोकसभेत, पण आम्ही प्रयत्न केला। एक तरुण उमदा क्षेत्रातला माणूस आहे, निवडणूक लढायची आहे, अपक्ष लढणारच होता, अपक्ष लढला असता तर 5,000 मतं पण नसती पडली। 60,000 मतं जी शिवसेनेची होती ती त्यांना पडली। आता मला त्यात काय बोल, ठीक आहे, शेवटी आर्थिक लाभ हा महत्वाचा आहे। क्रीडा क्षेत्रात काम करायचं आहे, सामाजिक काम करायचं आहे, याला काय अर्थ नाही। जे सगळे चाललेले आहे ते आर्थिक लाभापोटी चाललेले आहे। त्याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे असं म्हणतात की तुम्ही आता नकली आखाड्यातून असली आखाड्यात आलेला आहात आणि वाघाचं कातडं पांघरून कोणाला वाघ होता येत नाही। बघा, एकनाथ शिंदेनी कधी बाळासाहेबांचे विचार आत्मसात केले मला माहित नाही। ते कोणत्या काळात बाळासाहेबांबरोबर होते पाहावं लागेल। त्यांनी बाळासाहेबांबरोबर नक्की कधी काम केलंय? ते स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात, त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, अमुक आहोत। काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा? मोदी, शहा, फडणवीस यांचे बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत, हा बाळासाहेबांचा विचार आहे। हा, महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना, लुटली जात असताना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बूट चाटेगिरी करताय महाराष्ट्र द्रोह्यांची, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ह्या लोकांना वाटत असेल ते धन्य आहे। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।